चल, लास्ट टाइम आपण छोटासा टॉपिक स्टार्ट केला होता आणि शेवटचा टॉपिक स्टार्ट केला होता आणि त्याच्या आधी जे एक्झाम्पल घेतलं होतं ते स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा किंवा लॉजिकल इक्वलन्सचे एक्झाम्पल्स आपण प्रूव्ह करत होतो की स्विचिंग सर्किटला कसं इक्वलन्स दाखवायचं किंवा सॉरी स्टेटमेंट पॅटर्नला कसं इक्वलन्स दाखवायचं दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नची विदाउट युझिंग ट्रुथ टेबलचा वापर न करता. ना आता पुढचा जो टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक या चॅप्टरमधला, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ना ह्या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेले स्टेटमेंट पॅटर्न किंवा आपले जे स्टेटमेंट आहेत किंवा कंपाऊंड स्टेटमेंट आहे किंवा जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, आपल्याला दोनच लॉजिकल कनेक्टिव्ह लागणार, ते म्हणजे अँड, ऑर आणि निगेशन कधी कधी लागेल. ओके, पण हे दोन कनेक्टिव्ह आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचे, अँड, ऑर आणि निगेशनमध्ये. ओके, निगेशन आपल्याला रेग्युलरली आपले एक कॉमन पार्ट असेल त्याच्यातनं, पण अँड आणि ऑर या दोन फॉर्ममध्ये आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट्स बघायचे आहे. नाव आता ह्या ॲप्लिकेशन टू स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे जे आपलं लॉजिकचे मधले आपले जे स्टेटमेंट्स आहेत किंवा आपलं एखादं स्विच असेल तर रेग्युलर स्विच आहे ते सेम परफॉर्म करतं आपल्या एका लॉजिकल स्टेटमेंट सारखं. आपलं पी स्टेटमेंट घेतलं आणि एक स्विच घेतलं तर त्यांच्या दोघांचा परफॉर्मन्स सारखा असतो, कारण त्यांच्या ज्या आउटकम्स मला मिळत असतात त्या दोन फॉर्म मध्ये असतात. जस्ट इफ यू टेक ॲज any statement, then we have to get two possibilities are there, which is either true or false. ते एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल. पण जे स्टेटमेंट आपण घेतलं ते स्टेटमेंट आपण ॲसॅरिटी सेंटेन्स मध्ये घेतलं, सिंपल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये घेतलं, ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याच पद्धतीने स्विच सुद्धा परफॉर्म करतं. स्विच परफॉर्म करत असतं. ज्यावेळेला स्विच ऑन असेल त्यावेळेला आपला करंट काय होत असतोय, फ्लो होत असतोय. करंट फ्लोज. ओके, ही पहिली स्टेट आली म्हणजे पॉसिबिलिटी आली. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय, करंट डज नॉट फ्लो. म्हणजे स्विच ऑब्विसली ऑफ असते. म्हणजे ऑन आणि ऑफ या दोन स्टेट आपल्याला तिथे बघायला मिळतात. ऑन आणि ऑफ म्हणजे स्विच हॅज बीन ऑल्सो टू पॉसिबिलिटी. म्हणजे स्विचचं आणि एका सिंपल स्टेटमेंटचं परफॉर्मन्स कसा असतोय, सेम असतोय. आणि त्यांच्या दोघांचा परफॉर्मन्स सेम असल्यामुळे आपल्याला त्यांना लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपल्याला आणता येतं किंवा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये स्विच सर्किटला आपल्याला आणता येतं. आता स्विच आहे का, स्विच असा एक पार्ट असतो की जो दोन स्टेट मध्ये डिवाइड केलेला असतो. तो काय असतो, तो ऑब्विसली स्विच डिव्हाइस हा म्हणजे करंट टर्न ऑन किंवा टर्न ऑफ करायला, करंट फ्लो करायला किंवा करंट डज नॉट फ्लो करायला, आणि हे दोघांमधला एक फॉर्म आपल्याला तिथे बघावा लागतो. म्हणजेच काय, स्विचची डेफिनेशन बघा. अँड इलेक्ट्रिकल स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस यूज फॉर टर्निंग अ करंट ऑन ऑर ऑफ. म्हणजेच काय, जे स्विच आहे तो इलेक्ट्रिक स्विच कसं असतं की ज्याच्यामध्ये दोन स्टेट असतात की त्याच्यातलं करंट पास करायचं की नाही करायचं, म्हणजे ऑन किंवा ऑफ, जस्ट करंट फ्लोज, करंट डज नॉट फ्लो, हे ते ठरवत असतात. मग लक्षात असू द्या स्विचचा परफॉर्मन्स कसा असतो. आता स्विचची जर फिगर काढायची म्हटली, स्विचची फिगर कशी असेल बघा. स्विच, आता जर मी स्विच घेतलं, सपोज म्हणजे स्विच म्हणजे आपलं एक आता रेग्युलरली बघायला जरी गेलं ना, बऱ्याच जणांनी एखादं सर्किट असेल किंवा आपण एखादं छोटीशी बॅटरी घेतली किंवा आपण छोटासा एक कनेक्शन घेतलं, छोटंसं बटन घेतलं, जस्ट लुक लाईक बटन. आपण स्विच म्हणजे आपलं बटनच असतं. आपण जे टर्न ऑन करतो, टर्न ऑफ करतो, तेच स्विच असतं आपलं. मग आता त्याच्यातलं करंट फ्लो होणं, आता सपोज दॅट इज अ वायर, सपोज दिस वन इज अ स्विच, हे स्विच आहे. ओके, दॅट्स करंट पासिंग दिस लाईक. या वायरमधून करंट पास होतं आणि इथे माझं काय, स्विच आहे, हे माझं बटन आहे.
ओके, स्विच आहे. आता ह्या स्विच मध्ये आपण काय काय हवं, सपोज अजून एक स्विच घेतला, ओके. नाव दोन स्विचेस घेतले, एक स्विच अशा टाइप मध्ये घेतले, हे स्विच अशा टाइप मध्ये घेतलं. नाव आता मला सांगा करंट याच्यातनं फ्लो होईल की याच्यातनं फ्लो होईल? याच्यातनं करंट फ्लो होईल का? नाही होणार, कारण हे स्विच कसं आहे, स्विच कसं आहे, ऑफ आहे. त्याला आपण काय म्हणतो, ऑफ म्हणतो. दॅट स्विच इज ऑफ. त्याला अजून काय नाव देतात, ओपन. That's one is called open, off, open switch किंवा ऑफ स्विच. कारण काय याला काय म्हणतात, ऑफ स्विच का म्हणतात? कारण ते करंट पास करत नाहीये, इथे करंट पास होणार नाही. ओके, फक्त इकडनं करंट पास होत राहील, इथे करंट स्विच ऑफ असल्यामुळे इथून पुढे करंट पास होणार नाही. ओके, म्हणजे जस्ट वी हॅव टू रेकग्नाइज अ फ्लो ऑफ बॅटरी. म्हणजे इकडनं आपण करंटचा फ्लो इकडनं घेतला आणि इथे स्विच ऑफ असल्यामुळे इथून पुढे करंट पास होत नाही. पण इथे करंट पास होईल का इकडनं पूर्ण? सर्किट कंप्लीट होईल का? सर्किट कंप्लीट होईल का? सर्किट विल बी कंप्लीटेड, बरोबर ना? म्हणजेच काय, इकडनं बॅटरीकडनं करंट फ्लो होत आलं आणि इकडनं स्विच मधून ते काय झालं, पास झालं आणि ते पुढे कंटिन्यू झालं. पुढे लॅम्प त्याचा काय होणार, ग्लो होणार आहे. म्हणजे ह्या स्विचला काय म्हणणार आपण, ऑन. त्याला आपण काय म्हणणार, क्लोज द स्विच. ऑन किंवा क्लोज स्विच. लक्षात घ्या, बरेच जण कन्फ्युज काय होतात माहिती का, की इथे स्विच ऑफ म्हटलं की याला ओपन, इथे क्लोज म्हटलं की इथं ऑन. म्हणजे असं कन्फ्युजन व्हायला लागतं की हा क्लोज, हा ऑन म्हटला की क्लोज, ऑफ म्हटला की ओपन. बऱ्याच वेळा त्याच्यात कन्फ्युजन होते. कन्फ्युजन होऊ देऊ नका फक्त. ओके, हे कळतंय का? दोघं स्विचचे स्टेट, म्हणजे आपण जसे एखाद्या स्टेटमेंटच्या दोन पॉसिबिलिटी घेतल्या तशा ह्या स्विचच्या दोन पॉसिबिलिटीज घेतल्या. समजतात दोन पॉसिबिलिटीज? ओके ना. आता पुढे आपण एक सर्किट तयार करायचं आहे. हे झालं स्विचच्या रिलेटेड. जस्ट वी हॅव टू टेकन एज अ नेक्स्ट पार्ट इज अ सर्किट. सर्किट काय असतं? ओके, आता सर्किट म्हटलं तर सर्किटमध्ये आपल्याला काय काय इन्व्हॉल्व होतं, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की सर्किट म्हटलं की त्याच्यामध्ये काय काय आलं, वायर आली, स्विच आलं, बॅटरी आली, लॅम्प आला, बरोबर ना? म्हणजेच काय, एक पूर्ण सर्किट कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके, आता मला सांगा बरं, इकडनं करंट फ्लो होतोय, पण करंट कुठून आलं? ऑब्विसली ते कोणाकडनं येणार आहे, बॅटरीकडून येणार आहे, बरोबर ना? आता तुम्ही काय बॅटरीकडनं आलं डायरेक्ट बल्ब पर्यंत घेऊन गेलात असं तर नाही होणार ना. मध्ये काही ना काहीतरी तुम्हाला ऑन ऑफ साठी ठेवावं लागतं. मग आपण तिथे काय घेतलंय, स्विच घेतलं. आणि स्विच घेतल्यामुळे काय होईल, आपल्याला वाटलं तेव्हा बल्ब चालू करायचा, वाटलं तेव्हा बंद करायचा. मग करंट पास होणं आणि न होण्यासाठी आपण इथे काय ठेवलं, स्विच ठेवलाय. ओके, आणि सपोज इकडनं बॅटरी आली, बॅटरीकडनं करंट फ्लो होत आलं, इथे स्विच लावलं, स्विच लावल्यानंतर इथे पुढे आपला, पण नुसतं स्विच आणि बॅटरीवर चालेल का? नाही. तर आपल्याला का लावलंय, कारण पुढे आपल्याला बल्ब चालू किंवा बंद करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण सर्किट कंप्लीट करण्यासाठी एक लॅम्प पण लागेल. मग आपल्याला लक्षात घ्या सर्किट काय असतं. आणि जनरली स्विचेस जे डिनोट करतो आपण जस्ट याच पद्धतीने डिनोट करतो, यस डॅश. आपण जसं एखाद्या स्टेटमेंटसाठी पी घेतो, क्यू घेतो, आर घेतो, तसंच S1, S2, S3. आता याच्यात माझं एकच स्विच होतं. आता लक्षात घ्या, इथे एक स्टेटमेंट घेतलं त्यावेळेला मला दोन पॉसिबिलिटी आल्या होत्या. तसं एक स्विच घेतलं जशा दोन पॉसिबिलिटी येतात. दोन सिंपल स्टेटमेंट घेतले त्यावेळेला मला चार पॉसिबिलिटी आल्या. तसंच मी काय एकाच स्विचवर नाही राहणार, मला 2, 3, 4, 5 कितीही स्विचेस आता पुढे येतील. एक स्विच घेतलं त्यावेळेला दोन पॉसिबिलिटी होत्या, पण त्याच पद्धतीने मला 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा असे भरपूर स्विचेस येतील. जसं आपण सिंपल स्टेटमेंट पॅटर्न तयार केला होता ना, सुरुवातीला आपण सिंपल स्टेटमेंट घेतले होते, नंतर कंपाऊंड स्टेटमेंट अँड आणि ऑर मध्ये घेतलं. त्याच्यासाठी पुढे अजून आपल्याला थोडासा क्रायटेरिया आहे, तो आपण अजून घेतला की त्यानंतर आपल्याला कळेल. पण हे कळतंय का, ऑन आणि ऑफ स्विच कशाला म्हणायचं, स्विच कशाला म्हणायचं? स्विचच्या किती पॉसिबिलिटी, किती स्टेट येतात, दोन. करंट फ्लोज किंवा करंट डज नॉट फ्लोज, म्हणजे ऑन किंवा ऑफ. लक्षात येते ना, जसं सिंपल स्टेटमेंट सारखं परफॉर्म करताय. मग आता आपल्याला जे तयार करायचं आहे ते म्हणजे काय, सर्किट. जस्ट वी हॅव टू गेट अ सर्किट. मग सर्किटसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, सर्किट वी हॅव टेकन ॲज अ स्विच. पहिलं काय घेणार, स्विच. दुसरं बॅटरी. तिसरं लॅम्प.
हा वायर त्या ऑब्विसली आपल्याला ते कनेक्ट करावं लागणार आहे. ओके, मग आता आपण स्विच यस, ओके, स्विचेस ऑन असेल त्यावेळेला ऑब्विसली करंट फ्लो होईल, स्विचेस ऑफ असेल त्यावेळेला करंट फ्लो होणार नाही. मग आपण त्या पद्धतीने जसं ओपन ऑन आणि ऑफ स्टेट आपल्याला ठेवता येतात. मग लक्षात घ्या, मी एका ठिकाणी स्विच लावतो, मला माहिती नाही ऑन आहे किंवा ऑफ आहे, मला माहिती नाही, मी फक्त एक स्टेट तयार केली. करंट इकडनं फ्लो आहे, बॅटरीकडनं फ्लो. आपण करंट फ्लो ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात असायला पाहिजे की जस्ट एवढं टेकन आहे, हे घेतलं नाही तरी चालेल. ही बॅटरी आहे, हे स्विच आहे आणि हा माझा लॅम्प आहे. आता बॅटरीकडनं माझं करंट फ्लो होतोय इकडनं. ओके, नाव हे स्विच आपण नंतर ठरवणार बंद करायचं की चालू करायचं. ओके, आणि इकडनं पास होऊन इथे माझा काय लावलाय, लॅम्प लावलाय. ओके, मग हे माझं काय झालं, पूर्णपणे सर्किट झालं. ओके, काय झालं, सर्किट. याच्यामध्ये किती स्विचेस आहेत, याच्यामध्ये किती स्विचेस आहेत, एक आहे. पण सर्किट कंप्लीट आहे का माझं, पूर्ण सर्किट कंप्लीट आहे का, सर्किट कंप्लीट नाही, कंप्लीट आहे ना. अरे सर्किट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला बॅटरी आहे, स्विच आहे आणि लॅम्प आहे. आता स्विच ऑन आणि ऑफ करणं हे आपल्या हातात आहे. जर ऑन केलं करंट फ्लो होईल, लॅम्प ग्लो होईल. जर स्विच ऑफ असेल तर ऑब्विसली लॅम्प ग्लो होणार नाही. एवढंच फक्त आपल्याला बघायचं ना. मग ज्या सर्किट म्हणजे सर्किट कोणाला म्हणायचं हे लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये बॅटरी आहे, लॅम्प आहे आणि स्विच आहे पूर्णपणे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय कनेक्ट करावं लागतंय, स्विच, लॅम्प आणि बॅटरी. दॅट्स वी हॅव टू गेटिंग अ करंट फ्लोइंग बोथ दॅट. म्हणजे करंट केव्हा फ्लो होतं, काय होतं, हे नंतरची गोष्ट आहे. किंवा आपल्याला स्टेटमेंटचं आपण एखादं स्टेटमेंट घेतलं त्याच्यात लगेच आपण ठरवून टाकलं की हा ट्रू आहे की फॉल्स आहे, नाही. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये गेलं की आपण त्याच्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू बघतो, त्यानंतर आपण त्यांच्यात. पण एक साधं स्टेटमेंट घेतलं तर आपण त्याच्या दोन पॉसिबिलिटी घेतो. तशा याच्या पॉसिबिलिटी ठेवायच्या आहेत की ऑन आणि ऑफ ही पॉसिबिलिटी ठेवायची आहे. मग जर स्विच ऑन असेल तर बल्ब ग्लो होईल, स्विच ऑफ असेल तर बल्ब ऑफ असेल. म्हणजे ह्या दोन पॉसिबिलिटी फक्त आपल्याला इथे मेन्शन करायच्या आहेत. मग लक्षात असू द्या की आपल्याला हे सर्किट पूर्ण ज्याच्यामध्ये बॅटरी आहे, स्विच आहे आणि लॅम्प आहे, याला एकत्रितपणे काय म्हणायचं, आपण सर्किट म्हणायचं. काय म्हणायचं, सर्किट म्हणायचं. आता याच्यामध्ये किती स्विचेस आहेत, एक स्विच आहे, बरोबर ना. मग आता लक्षात असू द्या की आपण याच्यात जनरली पॉसिबिलिटी घेतलं. आपण अजून म्हटलं का, आता सपोज मी हे स्विच घेतलं, पॉसिबिलिटी फक्त म्हणलं, जर हे स्विच ऑन असेल, हे स्विच रिप्रेझेंट करताना असं जर शो केलं जाईल, नाहीतर मग तुम्ही म्हणणार की सर स्विच असं ऑफ दिसतं आणि हा ऑन आहे, मग आपल्याला ऑन करायचं असेल त्यावेळेला असं ड्रॉ करावं लागेल. तसं नाही, तर आपल्याला फक्त पॉसिबिलिटी म्हणून त्याला तिथे ठेवायचं आहे. त्याला काय ठेवायचं आहे, पॉसिबिलिटी म्हणून. ऑलवेज घेत असताना त्याला कसं ठेवायचं, क्लोज ठेवायचं. कसं ठेवायचं, क्लोज. म्हणजे जरी तुम्हाला इथे ओपन दिसत असलं किंवा ऑफ दिसत असलं तर घेताना आपल्याला काय ठेवायचं, ऑलवेज क्लोज म्हणून मेन्शन करावं लागतं. काय मेन्शन करावं लागतं, लक्षात असू द्या. आता मला एक सांगा, किती स्विचेस आहेत, एक स्विच आहे. तर त्याच्यामध्ये मेन्शन करताना त्याला एक सिंपल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये. आता स्विच यस आहे, मेन्शन करताना पॉसिबिलिटी काय घेतो मी, द स्विच यस इज, ऑलवेज लक्षात असू द्या, द स्विच यस इज अ क्लोज्ड, ऑलवेज. आता लक्षात असू द्या की पॉसिबिलिटी घेतोय, अजून मेन्शन केलंय का की डिटेल्स मध्ये आपल्याला काय मेन्शन करायचं काय आपल्याला माहिती नाही. आपण फक्त घेताना काय केलं, द स्विच इज क्लोज्ड, पॉसिबिलिटी आपल्याला माहिती नाही. फक्त एवढंच म्हटलं की स्विच काय क्लोज्ड आहे. तर त्याला लॅम्प जो आहे हा यल, लॅम्प यल, द लॅम्प ग्लोज, एवढं मी फक्त मेन्शन केलं. म्हणजे एक सिंपल स्टेटमेंट. आता मला सांगा, या दुसरं जे स्टेटमेंट घेतलं हे कोणासाठी घेतलं मी, हे आपल्या लॉजिकल सिम्बॉलिक फॉर्म मध्ये नाही ना, फक्त हे मेन्शन केलं मी. आता मला सांगा, मी स्विच यस काय घेतलं इथे,
स्विच यस काय घेतलंय, क्लोज घेतलंय. क्लोज घेतलंय म्हणजे ऑब्व्हियसली ऑन असेल, इथे स्विच काय असेल, ऑन असेल. करंट फ्लो होईल, करंट फ्लो होईल आणि लॅम्प काय होईल, ग्लो होणार. बरोबर, म्हणून मी एल स्टेटमेंट घेतलं, द लॅम्प ग्लोज. कारण मी पी स्टेटमेंट काय घेतलंय, द स्विच यस इज अ क्लोज. हा मला सांगा, यस जर स्विच ओपन असेल म्हणजे ऑफ असेल, जर स्विच ओपन असेल तर इथे लॅम्प ग्लो होईल का, नाही होणार. मग इथे मेन्शन करताना काय मेन्शन करणार, द स्विच यस इज ओपन. ओके, द स्विच यस इज ओपन. मग लॅम्प ग्लो होईल का इथे, नाही. मग लॅम्प डज नॉट ग्लो मेन्शन करताना आपल्याला मेन्शन करावं लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला याचं निगेशन मध्ये करून घ्यावं लागेल, याचं निगेशन मध्ये घ्यावं लागेल. म्हणजे जर स्विच यस ऑफ असेल किंवा ओपन असेल त्यावेळेला, मी लक्षात घ्या की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन एकच गोष्टी, जे 2-3 एक्झाम्पल घेतलेत का त्यावेळेला ज्यावेळेला स्टेट करायला लागतात ना त्या एकदम सोप्या व्हायला लागतात. पण एक ही जी स्टेट आहे ही स्टेट आपण घेत असताना ऑलवेज एक जे स्विचेस आपण मेन्शन करणार, 2 स्विचेस जरी घेतले तरी आपल्याला हे स्विचेस मेन्शन करताना कसे मेन्शन करावे लागतील की जे क्लोज देत असेल. आणि हा लॅम्प जो आहे तो क्लोज लॅम्प घ्यावा लागतो. आणि त्याच्यात त्याचं निगेशन म्हणजे एस डॅश किंवा आपल्याला डिनोट करताना ते डिनोट कसे केले जातात माहिती का, की एस डॅश असेल किंवा S1 S2 S3 समथिंग ऑफ दॅट असे काहीतरी एक्सप्रेशन घेतात. बस इफ स्विच यस इज ऑफ किंवा ओपन असतील तर निगेशन पी. आता निगेशन पीच का घेतलं मी, निगेशन पीच का घेतलं, कारण वरती मी मेन्शन काय केलं होतं, स्विच यस इज अ क्लोज, स्विच यस इज अ क्लोज. म्हणून मग त्याचं निगेशन काय येईल, माझं ऑफ येईल का, बरोबर ना. हे क्लोज होतं तर त्याचं निगेशन मला ऑब्व्हियसली काय मिळेल, ओपन मिळेल म्हणजे ऑफ मिळेल. मग स्विच यस इज अ ओपन म्हटलं तर चालेल का, यस इज नॉट क्लोज पण चालतात, इज नॉट क्लोज कारण निगेशन घेतो ना आपण. स्विच यस इज अ ओपन. मग मला सांगा लॅम्पचं पण निगेशन होईल का, लॅम्पचं पण निगेशन होईल म्हणजे काय, लॅम्प डज नॉट, लॅम्प डज नॉट क्लोज. बघा आता मला सांगा की याच्यात निगेशन हे दोघं इक्वलंट स्टेटमेंट मध्ये फॉर्म होतात. म्हणजे हे जे 2 स्टेटमेंट आहेत हे स्टेटमेंट कसे फॉर्म होतात, इक्वलंट. जर आपण क्लोज घेतलं तर P इज इक्वलंट टू लॅम्प. म्हणजेच काय, स्विच यस, P काय घेतलं मी, स्विच यस इज क्लोज घेतलंय, करंट फ्लो होईल, लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे. तो इक्वलंट टू कोणाशी फॉर्म होणार आहे, लॅम्प विल बी द ग्लो. ओके, म्हणजे चालू असेल, बरोबर. आता चालू असेल त्यावेळेला त्याचा स्टेट असेल 1. ओके, आणि ज्या वेळेला ऑफ असेल त्यावेळेला जस्ट ऑब्व्हियसली निगेशन P इक्वलन्स टू निगेशन L. ऑलवेज कोणतंही स्टेटमेंट पॅटर्न तयार झालं याच्यातनं तुम्ही स्विचेसची कोणतंही स्टेटमेंट पॅटर्न तयार करा, तो इक्वलंट असेल L शी. L शीच का इक्वलंट असेल, कारण त्याचा परफॉर्मन्स हा कोण ठरव, म्हणजे कोणतंही तुम्ही इकडे कितीही मोठं स्टेटमेंट पॅटर्न घ्या, कितीही स्विचेस घ्या, पण मला महत्वाचा पार्ट काय असेल की याच्यात 4-5 बटन पण लावून दिले, पण 4-5 बटनांमधून करंट फ्लो झालं नाही झालं, की करंट एकातनं तर पास झालं दुसऱ्यातनं पास झालं नाही, बरोबर ना. मग असं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर असेल तर आपल्याला लॅम्प काय होणार, जर एखादं बटन चालू असेल तर ते लॅम्प चालू असेल किंवा बंद असेल हे आपण ठरवणार, बरोबर ना. आता सपोज याच्यात 2 स्विच आहेत, 2 स्विच असतील, इथे मी सर्किटमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की सर्किटमध्ये सर्किट पण येतं, सर्किटमध्ये सर्किट. ओके, फक्त बॅटरी एकच राहील आणि लॅम्प एकच राहील, पण सर्किट म्हणजे काय, या स्विचेसमध्ये स्विचेस आपल्याला अजून तयार करता येतात. म्हणजे एखादं छोटंसं सर्किट त्या मोठं सर्किट आहे आणि त्याच्यात अजून छोटंसं सर्किट आहे. मग आपण जे ब्रॅकेट घेतो का, ब्रॅकेट, ते ब्रॅकेट ते छोटे सर्किट ठरवत असतात. त्यांच्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने ते स्विचेस आहेत, मग आपल्याकडे 2 पद्धतीच्या स्विचेसला आपल्याला ट्राय करता येतं. हे लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण जो सुरुवात करतोय तो म्हणजे आपण घेतोय स्विच. स्विच कोणत्या फॉर्म मध्ये असतं, स्विच कोणत्या स्टेट मध्ये असतं,
स्विच ऑन असतं किंवा ऑफ असतं किंवा क्लोज असतं किंवा ओपन असतं. मग आपल्याला मेन्शन करताना कसं मेन्शन करायला पाहिजे. आता त्याच्यातलं मी एक सर्किट तयार केलं, लॅम्प घेतला, बॅटरी घेतली, एक स्विच घेतला. ओके, इथे स्विच लावला. त्यानंतर मी फक्त याला जर इथे दिसताना ओपन दिसत असलं तरी त्याला इथे मेन्शन करताना काय केलं मी, ऑलवेज आपण याच्यात अजून ठरवलेलं नाही. हा, पण मी ज्या वेळेला इथे लिहिलं द स्विच यस इज अ क्लोज धरून घेतलं. स्विच यसला काय अजून केलं मी, क्लोज अजून करून घेतलं. मग त्यावेळेला मी त्या लॅम्पला काय करू शकतोय, ग्लो. जर स्विच यस इज क्लोज असेल तर लॅम्प काय होणार आहे, माझा ग्लो होणार आहे. आता जर सपोज मी टी स्टेटमेंटला जर क्लोज स्विच घेतला असेल तर त्याचं निगेशन तयार झालं, स्विच यस इज ओपन. त्याच पद्धतीने त्याचं लॅम्प ऑब्विसली करंट जर फ्लो झाला तर लॅम्प सुद्धा ग्लो होणार नाही. आपल्याला त्याचं निगेशन घ्यावं लागलं लॅम्पचं. मग कोणताही स्टेटमेंट तयार करा किंवा स्टेटमेंट पॅटर्न तयार करा, तो इक्वलंट असेल एलशी. इथे जसं आपण एक सिंपल स्टेटमेंट कोणाशी इक्वलंट घेतलंय, एलशी, तसं वेगवेगळे कोणतेही मोठे मोठे स्टेटमेंट पॅटर्न जे असतील ते कोणाशी इक्वलंट असतील, एलशी. कारण जेवढे पण स्टेटमेंट पॅटर्न असतील ते परफॉर्म करून इक्वलंट कोणाला शो करावे लागतील, त्या बल्बला. तुम्ही इकडे किती स्टेटमेंट राहू द्या, किती कनेक्टिव्ह राहू द्या, पण फायनली आपल्याला बघायचं काय की हा लॅम्प चालू झालाय की नाही. ओके, तुम्ही इकडे किती मोठे मोठे स्टेटमेंट पॅटर्न असू द्या किंवा इकडनं करंट फ्लो होऊन 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 कुठपर्यंत पोहोचतंय, ते लॅम्प चालू होतोय की नाही तो महत्वाचा भाग आहे. कारण इक्वलंट टू मला लॅम्प चालू होतोय की नाही हे मला ठरवायचं आहे. समजतंय काय? ओके, या स्विचेस मध्ये आणि सर्किट मध्ये कोणाला काही डाऊट? समजते सर्वांना हे? ओके, आता पुढे काही नोट दिलेले आहेत आपण. देयर इज सम नोट्स. हा बोला. हो ऑब्वियस, 2 नाही जास्त येतात, 5-5, 10 सुद्धा स्विचेस येतात. हे तर एकच आहे. अरे उलट सोपं आहे हे स्विचेस मध्ये, उलट सोपं आहे. त्या उलट स्टेटमेंट पॅटर्न अवघड आहे, हे सोपं होऊन जाईल. कारण याच्यामध्ये ज्यावेळेला मी 2 प्रकार घेईल ना, अजून 2 टाईप घ्यायचे याच्यात या स्विचेस मध्ये. कारण स्विचेसला आपण ठेवताना 2 पद्धतीने ठेवू शकतो या सर्किटमध्ये. हा माझा मी फक्त सरळ डायरेक्ट ठेवून दिला, 2 वायरी घेतल्या, त्याला जोडून दिलं आणि त्या सर्किट बॅटरी कंप्लीट करून टाकली, त्याला सर्किट करून टाकली, बरोबर ना. पण याच्या अजून आपण ज्या वेळेला 2 स्टेट म्हणजे 2 पद्धती, 2 त्यांना ठेवण्याच्या प्रकार आहेत. म्हणजे ह्या 2 स्विचेस घेतले, की 2 स्विचेस ठेवताना सिरीज मध्ये असणं किंवा पॅरलल मध्ये असणं, हे 2 प्रकार ज्या वेळेला घेईल ना त्यावेळेला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म क्विक निघेल, एकदम क्विक निघेल, पटकन बघितल्या कळून जाईल. हा असा सिम्बॉलिक फॉर्म असं एकदम पटकन निघून जाईल. आणि तो सिम्बॉलिक फॉर्म काढला की दुसरा पार्ट येतो, तो म्हणजे आपण जो आता काल परवा एक्झाम्पल जे घेतले तो पार्ट येतो. त्याला रिड्यूस करा आणि त्याला जे मोठं सर्किट आहे त्या सर्किटला छोट्या सर्किटमध्ये तयार करा. मग आपण काय करतो, स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा म्हणा किंवा लॉजिकल इक्वलन्स जे आपण घेतले होते ते इक्वलन्स याच्यासाठीच तर घेतोय आपण. मोठे मोठे सर्किट जे असतात ते शॉर्टकट परफॉर्म करत करत कुठपर्यंत इक्वलंट येतात हे आपल्याला शो करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने घ्यावं लागेल. ओके, उलट हा पार्ट खूप सोपा आहे, स्विचिंग सर्किट. आणि ह्या टॉपिकवर 4 मार्काचं एक्झाम्पल पडतं, दरवेळेला 4 मार्काचं एक्झाम्पल असतं. त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा असेल, हे परत एकदा लक्षात घ्या. समजतंय हे? आता 3 पॉसिबिलिटी कोणत्या सांग बरं तू. अरे आपण जर बॅटरी लावली तर करंट यायलाच पाहिजे. आपण सर्किट केव्हा म्हणतो, जेव्हा त्याच्यातलं करंट फ्लो होतो, त्याच्याशिवाय त्याला करंट फ्लो होतच नाही. आपल्याला पॉसिबिलिटी घेताना आपल्याला कसं घ्यावं लागतं की इथे बॅटरी जोडली म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये करंट आहेच असं समजून मगच चालू करतात, किंवा त्याच्याशिवाय आपण सर्किट पण कंप्लीट होणार नाही. जर त्याच्यात करंटच नसेल तर काय फायदा आपला. लक्षात येत आहे का? जर त्याच्यात करंटच नाही तर त्या सर्किटचा यूजच होणार नाही. आपण सर्किट का घेतो, त्याच्यातनं करंट फ्लो करण्यासाठी, त्याच्याशिवाय येणार नाही. आपल्याकडे इथे जसं त्याच्यात स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ओपन सेंटेन्स व्हायचं ना, इथे तसं काही होणार नाही. इथे कंपल्सरी 2च राहतील, 3 पण येणार नाही, 1 पण येणार नाही, 2च राहतील. आलं लक्षात? ओके, आता पुढे काही नोट घेतलाय. आता लक्षात असू द्या की या नोटमध्ये महत्वाचे पॉइंट्स आहेत. कारण सीईटी लेवलला जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला यांचा वापर केला जातो. त्यामुळे छोटे छोटे पॉइंट्स मी पुढे लिहून दिले.
की ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा स्विचेसला कसं लिहितात, काय लिहितात किंवा त्यांना डिनोट करताना कसं डिनोट केलं जातं. ओके, आता लक्षात घ्या, मला एक सांगा बरं, एक स्टेटमेंट घेतलं की किती पॉसिबिलिटी? 2 पॉसिबिलिटी. तसं इथे स्विच घेतलं की इथे 2 पॉसिबिलिटी. जसं एका स्टेटमेंटला ट्रू म्हणतो किंवा फॉल्स म्हणतो, तसं एका स्विचला जर 1 आणि 0 डिनोट केले जातात. कसे डिनोट केले जातात? 0 आणि 1. आता 1 कोणाला डिनोट करायचं? 1 कोणाला डिनोट करायचं म्हणजे आता हा 0 आणि 1 काय ठरवतो लक्षात घ्या. म्हणजे बल्ब ऑन होणं आणि बल्ब ऑफ होणं, म्हणजे करंट पास झालं की तर बल्ब काय असेल? ग्लो होणार. मला सांगा, जर करंट पास झालं तेव्हा कोण असेल? स्विच काय असेल? क्लोज्ड असेल. स्विच एस काय असेल? क्लोज असेल. करंट पास होईल आणि लॅम्प काय होणार आहे? ग्लो होणार आहे. मग त्यावेळेला त्याची पॉसिबिलिटी असेल माझी 1. लक्षात येते का? ज्या वेळेला बल्ब काय होणार? ग्लो होणार. त्यावेळेला त्याची पॉसिबिलिटी काय असेल? 1. जसं ट्रू घेतो तसं हा कोण? 1. स्टेटमेंट ट्रू आलं तसंच इथे स्विच कोण असेल? माझं 1 असेल. आणि जर करंट म्हणजे स्विच ऑफ असेल त्यावेळेला करंट पास होणार नाही. म्हणजे जो लॅम्प आहे तो लॅम्प ग्लो होईल का? नाही, कारण स्विच काय माझं ओपन आहे. स्विच ओपन असल्यावर करंट पास होणार नाही आणि हा लॅम्प ग्लो होणार नाही. मग त्यावेळेला किती स्टेट असेल? 0. त्याची स्टेट काय असेल? 0 असेल. म्हणजे लक्षात घ्या की आता आपण मेन्शन करताना मी कसं केलं बघा. इफ द स्विच इज ऑन, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज 1. जर स्विच ऑन असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घेणार तुम्ही? 1. आणि स्विच ऑफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घेणार तुम्ही? 0. सिमिलर परफॉर्म लाईक अ ट्रू अँड फॉल्स. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. कळतंय? ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. ओके. नंतर आणि स्विचेस डिनोट करत असताना मी तुम्हाला आधी पण सांगितलं की S1, S2, S3 अँड सो ऑन. ओके. किंवा जर एखाद्याचं निगेशन असेल, आता सपोज दॅट S1 चं निगेशन आहे तर त्याला डिनोट केलं जातं S1 डॅश. S2 डॅश, S2 चं निगेशन असेल तर, म्हणजे निगेशन असेल तर डॅश डिनोट केला जातो. लक्षात येते का? S1, S2, S3 जर आपण घेतले तर त्यांना आपण मेन्शन करताना द स्विच S1 इज क्लोज्ड, त्याला P स्टेटमेंट म्हटलं. जर दुसरं स्विच घेतलं तर द स्विच S2 इज क्लोज, Q स्टेटमेंट घेतलं. जर तिसरं स्टेटमेंट आलं तर R स्टेटमेंट घेणार. 3 स्विचेस आले तर आपण 3 स्टेटमेंट देणार. तर S3 इज क्लोज्ड मेन्शन करताना आपल्याला असं मेन्शन करावं लागेल. म्हणजे जसं P, Q, R जर जेवढे स्विचेस असतील तेवढे आपले स्टेटमेंट तयार होतील. जसं मी इथे एका स्विचसाठी किती स्टेटमेंट तयार केले? एक स्टेटमेंट. काय स्टेटमेंट घेतलं? स्विच एस इज क्लोज. तसं एका स्टेटमेंटला आपण इथे मेन्शन केलं, दुसऱ्याला मेन्शन केलं, तिसऱ्याला P, Q, R जसं मेन्शन करतो तसं स्विच क्लोजेस, आपण जे स्विच क्लोज म्हणतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे मेन्शन करावं लागेल. नंतर त्यांचे निगेशन चालेल तर आपण S1 डॅश, S2 डॅश म्हणजे निगेशन P, निगेशन Q, निगेशन R डॅश आला की त्या ठिकाणी समजायचं की दिलेल्या स्टेटमेंटचं काय असेल ते निगेशन असेल. मग आपण मेन्शन करायचं तर स्विच S1 इज ओपन, निगेशन साठी S1 डॅश आपण असं मेन्शन केलं तर स्विच S2 इज ओपन असं मेन्शन आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके. पण डिनोट करताना आपण जो सेकंड रिमार्क जो मी घेतलाय तो याच्या रिलेटेड घेतलेला आहे. समजतंय हे? चला पुढचा जो रिमार्क आहे तो पुढचा रिमार्क, थर्ड रिमार्क मी दिला आहे. इट इज पॉसिबल दॅट देअर मे 2 or more स्विचेस इन अ सर्किट. म्हणजे आपल्या जसं विचारलं तसंच काय, एका सर्किटमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्विचेस असू शकतात. तिथे ओपन आहेत किंवा क्लोज्ड आहेत सायमल्टेनियसली. ते एकाच वेळी क्लोज पण असू शकतात, ओपन पण असू शकतात. जस्ट डिफरंट फॉर्म. ओके. देन जे लेटर्स आहेत ते डिनोट करताना आपल्याला सेम लेटर्स डिनोट केलं जातं. म्हणजे आता सपोज दॅट एक स्टेटमेंट S1 घेतला, दुसरीकडे S1 अजून परत एका ठिकाणी आलाय तर त्यांचा परफॉर्मन्स सेम असेल आणि त्याला एकच स्टेटमेंट म्हणून आपण मेन्शन करणार. ओके. ते आपण मी सांगेल डिटेल्समध्ये. आपण कसं घेणार काय घेणार मी डिटेल्स देईल. आणि 2 स्विचेस इन अ सर्किट हॅव्हिंग अपोजिट स्टेट आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. आता जर सपोज दॅट मी S1 ह्या सर्किटमधलं स्विच घेतलंय आणि अजून एक स्विच आहे की ज्याचं निगेशन आहे म्हणजे S1 डॅश आहे, तर ते दोघे एकमेकांचे काय असतात? कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. आता कॉम्प्लिमेंटरी लॉ आपण घेतलाय, निगेशन ऑफ इटसेल्फ P अँड निगेशन P, तसं काहीतरी याच्यामध्ये फॉर्म होतं. काय? एक
सर्किटमध्ये S1 स्विच आहे आणि त्याच सर्किटमध्ये दुसरीकडे कुठेतरी S1 डॅश आहे, त्याचं निगेशन आहे, तर त्या दोघे स्विचेसला काय म्हटलं जातं? कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. म्हणजे हा S1 जर स्विच आहे तर S1 डॅश हा त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे त्याच्याशी. ओके, त्याचं निगेशन असेल. ओके, नंतर टू सर्किट्स आर कॉल्ड इक्विव्हॅलंट इफ आउटपुट ऑफ टू सर्किट्स इज ऑलवेज सेम. आपण स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवले. केव्हा दाखवलेत बरं? दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली काय इक्विव्हॅलंट, दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट जेव्हा ट्रुथ टेबलचा वापर केला असेल तर. ट्रुथ टेबलचा वापर करून दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट कसे दाखवले की एक LHS साइडचा स्टेटमेंट पॅटर्न घेतला, त्याच्यात ट्रुथ व्हॅल्यूज आपण एखाद्या ट्रुथ टेबल मध्ये ड्रॉ केल्या, त्याच ट्रुथ टेबल मध्ये RHS साइडच्या पण ट्रुथ व्हॅल्यूज ड्रॉ केल्या, तर LHS साइडच्या ट्रुथ व्हॅल्यूज आयडेंटिकल टू RHS साइड्स स्टेटमेंट पॅटर्न ट्रुथ व्हॅल्यू. म्हणजे काय, त्या कॉलम्स काय आले पाहिजेत? आयडेंटिकल आले पाहिजेत. LHS साइडच्या स्टेटमेंट पॅटर्नचे आणि RHS साइडच्या स्टेटमेंट पॅटर्नची काय आले पाहिजेत? इक्वल. तेव्हा आपण ठरवायचं. तसंच ह्या स्विचेस मध्ये सुद्धा होतं, त्याच्यात फरक पडत नाही. फक्त एवढंच आहे की ट्रू आणि फॉल्सच्या ऐवजी 1 आणि 0 येतो. इथे आपण त्याला ट्रुथ टेबल म्हणायचं. ओके, आणि याच्यामध्ये आपण त्याला म्हणणार आहे स्विचिंग टेबल. ओके, याच्यात आपण याला काय म्हणायचो? ट्रुथ टेबल. याच्यात काय म्हणणार आहे? स्विचिंग टेबल. ओके, तेवढा फक्त छोटासा चेंज झालाय. आता लक्षात घ्या, इथून पुढचा जो मी महत्वाचा पार्ट स्टार्ट करतोय तो म्हणजे दोन टाईप आहेत या सर्किटमध्ये स्विचेसला प्लेस करण्याचे. जर दोन स्विचेस येत असतील किंवा दोनापेक्षा जास्त स्विचेस येत असतील तर त्याच्यामध्ये प्रकार पडतात. त्याच्यात दोन महत्वाचे प्रकार आहेत स्विचेसला ठेवण्यासाठी. तर देर आर टू टाइप्स ऑफ सर्किट इफ स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन टू वेज. आता ते कनेक्ट करत असताना दोन वेनेस कनेक्ट करता येतात. पहिली वे जो आहे ती म्हणजे स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन सिरीज. आता पुराणे मला सांगा, सिरीज कनेक्टेड इन सिरीज म्हणजे काय? सिरीज म्हणजे काय असतं? स्विचेस, दोन स्विच घेतले, ऑब्विसली किती स्टेटमेंट येतील बरं? स्टेटमेंट नाही, पॉसिबिलिटीज नाही. दोन स्टेटमेंट येतील ना. देर इज ना टू स्टेटमेंट. स्विचेस जेवढे तेवढे स्टेटमेंट मला येतील. ओके, नाव S1 आणि S2 जर मी दोन स्विचेस घेतले तर दोन स्टेटमेंट फॉर्म होतील. पण स्विच S1 आणि S2 कसे कनेक्ट केलेत मी? कसे कनेक्ट केले? सिरीज म्हणजे काय? एकामागून एक एक स्विच जोडलंय, त्याच्या पुढे लगेच दुसरं, त्याच्या पुढे लगेच तिसरं, त्याच्या पुढे लगेच चौथं, म्हणजे असे स्विचेस. पण आता इथे दोन स्विचेस, S1 त्याच्या पुढे लगेच कोण असेल? S2 असेल. S1 घेतला, त्याच्या पुढे कोण असेल? S2. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? स्विचेस इन अ सिरीज. त्याची फिगर अगोदर बघू. सर्किट कंप्लीट करतो आणि की ज्याच्यामध्ये दोन स्विचेस आहेत, पण दोघं स्विचेस ठेवताना मला एका मागून एक ठेवावं लागतील. म्हणजे कसे? सिरीज मध्ये ठेवावं लागतील. जर सपोज दॅट मी असं काहीतरी सर्किट घेतलं असेल, इथे माझा लॅम्प असेल, ओके. आता मला सांगा हे त्याचं काय असेल? सर्किट असेल. म्हणून लक्षात घ्या, आपण स्विचेस ठेवताना कसे स्विचेस ठेवलेत मला सांगा बरं. या स्विचला नाव देतो मी S1 आणि याला नाव देतो मी S2. ही माझी बॅटरी, हा माझा लॅम्प आहे. करंट असं काहीतरी फ्लो होतं. ओके, जस्ट करंट पासिंग थ्रू दॅम, देन सर्किट विल बी कम्प्लीटेड. त्याच्यामध्ये बॅटरी आहे, स्विचेस आहेत आणि लॅम्प आहे. आता मला सांगा S1 आणि S2 कसे ठेवलेत बरं? मी कनेक्ट करताना कसे कनेक्ट केलेत? S1च्या नंतर लगेच कोण आहे?
S1च्या, अरे ओपन आणि क्लोज नंतरचा भाग आहे. ओपन क्लोज तिथे मेन्शन अजून करायचं नाही. ओपन आणि क्लोज इथे जागेवर मेन्शन केलं तर आपल्याला लगेच हे समजत नाही. हे दिसताना जरी इथे असे दिसत असले तरी स्टेटमेंटमध्ये लिहिताना आपल्याला ते क्लोज लिहावे लागतात. म्हणून फक्त स्विचेस कसे कनेक्ट केले तेवढं सांगा फक्त. ओपन क्लोज नंतर, ऑन आणि ऑफ नंतरचा पार्ट आहे. अगोदर आपल्याला ते कसे कनेक्ट केलेत, एका मागून एक आहेत की मग पॅरलल ठेवलेत. हे कसे ठेवलेत मी, प्लेस जागा कशी ठेवली त्यांची, सिरीज मध्ये म्हणजे कसं, S1च्या नंतर लगेच त्याच्यानंतर कनेक्टेड एकच वायर आहे आणि त्याच कनेक्ट नंतर त्याच्यानंतर S1 नंतर कोण ठेवलाय मी, S2 ठेवलाय. मला सांगा जर मी इकडनं करंट पास केलं आणि स्विच S1 मी ऑन केलं, हे पण ऑन केलं, ऑन म्हणजे काय केलं मी, क्लोज केलं. इकडनं करंट पास होत आहे, इकडनं पण करंट पास होत आहे, तर बल्ब काय होणार, ग्लो होणार. केव्हा ऑन होणार, जेव्हा दोघे काय असतील, ऑन असतील त्यावेळेला. जर सपोज कोणाचा आयडिया ऑन आहे तू बंद करावं. ओके, नाव S1 आणि S2 दोघे ऑन असतील तर करंट काय होणार, ऑब्विसली फ्लो होणार. बट सपोज दॅट S2 ओपन आहे म्हणजे ऑफ आहे आणि S1 ऑन आहे. लक्षात घ्या, S1 ऑन आहे, S2 ऑफ आहे, तर करंट फ्लो होईल का लॅम्प पर्यंत, नाही. कारण याला काय केलं, इथे बंद करून ठेवलं ना आपण, याला चालू ठेवलं, याला बंद केलं. मग ऑब्विसली इकडनं करंट इथपर्यंत होत आहे पास, पण इथून पुढे करंट पास होऊन बल्ब फ्लो होत नाही. जर सपोज दॅट S1 मी ऑफ करून ठेवला, S2 मी ऑन करून ठेवला, म्हणजे याला ओपन करून ठेवलं, याला क्लोज करून ठेवलं, तर इथून पुढे करंट जाईल का, याला ऑफ जरी करून ठेवलं तर इथून पुढेच करंट जाईल का, जाईल का. याला काय केलं आपण, ऑफ केलंय, याला ऑन केलंय, कारण इथून पुढे करंट पास होणार नाही, कारण अगोदरच बंद असल्यामुळे तिथून पुढे करंट पास होऊ शकत नाही, बरोबर ना. म्हणून लॅम्प ग्लो होणार नाही. आणि दोघं जर ऑफ केलं तर विषय येत नाही. शेवटची पॉसिबिलिटी काय, दोघं ऑन, एक ऑन दुसरा ऑफ, पहिला ऑफ दुसरा ऑन, दोघं ऑफ, म्हणजे अशा 4 पॉसिबिलिटी. जसे 2 स्टेटमेंट पॉसिबिलिटी दाखवतात तसे हे 2 सर्किट सिरीज मध्ये पॉसिबिलिटी दाखवतात, बरोबर ना. ते कोणाशी कम्पेअर करायचं हे नंतर ठरवू आपण. पण हे कळतंय का, स्विच S1 आणि S2 कसे दाखवायचे, सिरीज मध्ये असे असते. दिसताना जर आपले एकामागून एक सर्किट दिसले, एकामागून एक स्विचेस दिसले की त्यांना कसं समजायचं, स्विचेस कनेक्टेड इन अ सिरीज. समजतंय, स्विचेस कनेक्टेड इन अ सिरीज. समजतंय का हे, ठीक आहे. आता जो बाकीचा पार्ट जो आहे तो म्हणजे इनपुट आउटपुट टेबल म्हणा किंवा त्याच्या रिलेटेड जे स्टेटमेंट वगैरे तयार करण्याचं, उद्या परत आपण याला सुरुवात करू. ते थोडंसं मी डिटेल्समध्ये अजून दिलेलं नाही. अजून याच्यानंतर आपल्याला स्विचेस वगैरे घ्यायचे, त्यानंतर आपण पूर्ण डिटेल्समध्ये चालू करू. ओके, ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू.